इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कट्टर शिवसैनिक महादेव गौड यांनाच उमेदवारी नाकारण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे इचलकरंजीतील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांनीच घेतल्या होत्या, पण त्यांनाच उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मातोश्री या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं केली। उमेदवारी नाही मिळाली तर वेगळा निर्णय घेतला जाईल असा इशारा महादेव गौड यांनी दिलाय। तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात। गेल्या काही वर्षापासून तुम्ही ठाकरे गटात होता, ठाकरे गटातून शिंदे गटात आला आणि आज तुम्हालाच तिकीट मिळत नाही, काय वाटतं आणि काय सांगाल? या ठिकाणी गेली 36 वर्षे मी शिवसेना या पक्षामध्ये काम करतो। अगदी शिवसेनेचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेनेपासून उपशहर प्रमुख, शहर प्रमुख ते उपजिल्हा प्रमुख ही विविध पदं मी भोगलेली आहे। त्याचबरोबर गेली 30 वर्षे भागामध्ये मी काम करत असताना नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली आहे। त्यापैकी 5 वेळा मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत। त्यामध्ये 3 निवडणुका मी धनुष्यबाणावर जिंकलेल्या आहेत आणि एक अपक्ष, एक आघाडी अशा 5 निवडणुका जिंकलेल्या आहेत 6 पैकी। असं असताना जर पक्ष माझ्यावर अन्याय करत असेल तर मला कुठल्याही परिस्थितीत मोठा निर्णय घ्यावा लागेल आणि मी शिवसेनेचा धनुष्यबाण आहे इकडं, म्हणून मी शिंदे सेनेत आलेलो आहे। कारण सातत्याने मी धनुष्यबाण म्हणून जनतेच्या समोर गेलेलं आहे। आज जी जनता माझ्या पाठीमागं आहे ती धनुष्यबाण महादेव गौड, उमा गौड यांच्या पाठीशी जनता आहे। जे आम्ही काम केलं आहे गेल्या 30-35 वर्षामध्ये हे सामाजिक कार्य 80% समाजकारण, 20% राजकारण अशा पद्धतीचं माझं काम आहे आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन मी काम करतो। जर माझ्यावर अन्याय झाला तर मला 100% याचा विचार करावा लागेल आणि कुठला तरी निर्णय मला घ्यावा सैनिक आहात, का तिकीट डावललं जातंय? परिस्थिती गावामध्ये असे प्रत्येक पक्षामध्ये आहे। शिवसेनेचे जवळजवळ 10 उमेदवार, 5 ते 6 नगरसेवक रिसेंटली आहेत, तरी बी त्यांना डावललं जाते का? मी सुरुवातीला सांगतो की मला ओपनमध्ये तिकीट देण्याचं जिल्हा प्रमुख यांनी मान्य केलं होतं। त्याच्यानंतरच्या कालावधीत तिथं शिवसेनेच्या 2 जागा घ्यायचं म्हणून मला जिल्हा प्रमुख सांगितलं। त्या ठिकाणी कदाचित अण्णा तुम्हाला थांबवून लीड शीट द्यावं लागेल, तर मी म्हटलं ठीक आहे, तेही प्रयत्न करू। त्या ठिकाणी 2 जागा शिवसेनेला देणार अशा पद्धतीचं वातावरण केलं। त्यानंतर लीड शीट देखील असताना देखील मी ते मान्य केलेलं असताना जर माझ्यावर अन्याय होत असेल आणि मला थांबून जर तिसऱ्या पक्षाचे तिथं चिन्ह येऊन जर निवडून लढवत असतील तर मला ते मी गप बसण्यासारखा कार्यकर्ता मी थांबणार नाही। मुळात मी गेली 30-35 वर्षे पक्षासाठी काम करतोय, पक्षासाठी मी त्याले नाही। हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत माझ्यावर अन्याय झालेला तर मी त्याच्या विरोधात गेलेला माणूस आहे आणि अशा कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर मी गप्प बसणारा कार्यकर्ता नाही, मी रडणारा कार्यकर्ता नाही, चळवळीनं धावून जाऊन त्याच्या पुढे जाणारा कार्यकर्ता आहे। जर माझ्यावर अन्याय झाला तरी माझी जी जनता आहे ती गप्प बसणार नाही, त्या ठिकाणच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवतील आणि मला परत सभागृहामध्ये पाठवतील। स्वतः कडवट शिवसैनिक जागा होणार का? 100% मी होतो, शिवसेने होतो। मला जिल्हा प्रमुख केलं नाही, माझ्यावर सातत्याने तिथं अन्याय होत गेला। 14ला मी विधानसभेचं तिकीट मागितलं, मला त्या ठिकाणी अन्याय केला, म्हणून मी पक्ष सोडताना अरुण दुधवडकरच्या एकेकरीपणाला वैतागून त्या ठिकाणी मी शिंदे सेनेत आले। जर शिंदे सुद्धा जर मला न्याय नाही मिळाला तर मला 100% कुठला तरी चांगला निर्णय करावा लागेल। एक नाही तर 2-2, 3-3 वार्डात मी उमेदवार उभा करू शकतो। माझी ताकद आहे आणि मी 100% करणार। कडवट शिवसैनिक जागा होणार बाळासाहेब? कडवट शिवसैनिक 100% जागा होणार। आज जे शिवसैनिक आहेत ते कडवट शिवसैनिक आहेत, ते कुणाला असं ह्याच्यासाठी लाचार होणारी माझ्याकडे कार्यकर्ते नाहीत। स्वाभिमानानं सांगतो, स्वाभिमानानं हा बंडगरमाळ सातत्याने मी निवडून येणारा मी भाग जे असेल तर तो बंडगरमाळ आहे आणि त्यामुळं गेली 3 ते 5 वेळा निवडून येणारा एकच भाग आहे की तो बंडगरमाळ।